नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. रत्नाकर औदेवांना नमस्कार करून म्हणाले, मला आणखी लाजवू नका. मला ब्राह्मण्याचा खोटा अहंकार होता. स्वतःला वेदांती समजत होतो. कुणाचाच मोठेपणा सहन होत नव्हता. पण आता सारं संपलं. लवकरच देहूला जाण्याचं ठरवावं लागेल. औदेव म्हणाले, तुमची तब्येत दुरुस्त झाली की जाण्याचा विचार करा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही आजारी पडण्यापूर्वीच बहिणाला तुकोबांनी स्वतः स्वप्नात दर्शन देऊन देहूला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी तिनं कोणालाच हे सांगितलं नव्हतं. काल सहजच बोलण्याच्या ओघात तिच्या तोंडून निघालं. आता देहूचं आमंत्रण तुम्हालाही आहे, तर दोघेही देहूला जा. आम्ही येथून देवगावला जातो. दोघेही नव्याने संसाराला सुरुवात करा. आमचा आशीर्वाद आहे. रत्नाकर प्रेमळपणाने म्हणाले, तुम्हाला आत्ताच जाता येणार नाही. आमच्याबरोबर तुम्हालाही देहूला यावं लागेल. आमचा संसार मार्गी लावून द्यावा लागेल. नातवाचं मुख पाहिल्यानंतरच हा निर्णय घेता येईल. तुमच्या इच्छेप्रमाणे तसंही बहिणाला अशा अवस्थेत सोडून जाणं योग्य नाही. बराच लांबचा प्रवास असल्यामुळे सावकाश करावा लागेल. तिची काळजी घ्यावी लागेल. तेवढ्यात स्वामींनी दिलेला पंढरपूरचा प्रसाद घेऊन एक गृहस्थ रत्नाकराच्या नावाने हाकारा करत आला. म्हणाला, स्वामी आत्ताच पुढील प्रवासाला गेले. त्यांना निरोप द्यायला गेलो असता त्यांनी काल पंढरपूरला मिळालेला प्रसाद तुम्हाला द्यायला सांगितला. तो मनुष्य गेला. सारे जण पाहतच राहिले. जयराम स्वामी कोल्हापूर सोडून गेले, पण रत्नाकरांना दर्शन आणि आशीर्वाद देऊन गेले. शिवाय पांडुरंगाचा प्रसाद पाठवला. सावळे सुंदर रूप मनोहर राहून निरंतर हृदयी माझे. सारे जण देहूला जाणार असल्याची वार्ता सगळीकडे पसरली. स्वामींनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनात बहिणाबाईंचा आदराने उल्लेख करून तुकोबांनी त्यांना देहूला बोलावण्याचं सांगितलं असल्यामुळे बहिणाबाईंच्या दर्शनाला लोकांची पुन्हा गर्दी उसळली. नवीन औषधामुळे रत्नाकरांची प्रकृती झपाट्यानं सुधारू लागली. ते हेंडू फिरू लागले. 4 लोकांशी बोलू लागले. त्यांच्यात चांगलाच फरक पडल्याचं लोकांना जाणवू लागलं. गणपतराव, हिरंभट कशाळकर, बाबाजी सरनाई या साऱ्यांकडे जेवणाची आमंत्रणं आहेत. या सर्वांनी काही ना काही दिलं होतं. सारे जण देहूला निघाले. सोबत होती कपिला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत वाटचाल सुरू झाली. धन्याजी पंथे चालली पाऊले, टाळी शोभले कर दोन्ही. मजल दरमजल करत, मुक्काम करत, कोरड्या भिक्षेवर भागवत मंडळी पुण्याला पोहोचली. बहिणाबाई म्हणाल्या, कालच समजलं की येथून आळंदी जवळ आहे. बाबा, इतक्या लांब आलोच आहोत तर आदिज्ञानी यांच्या राजाचं दर्शन घ्यावं असं वाटतं. औदेव आणि रत्नाकरांनी होकार देऊन आधी आळंदीला जायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आळंदीत आले. इंद्रायणीमध्ये स्नान करून महावैष्णवाचं दर्शन घडलं. परिसर फारच रमणीय होता. बहिणाबाई वाळवंटी रमल्या. त्यांच्या डोळ्यासमोर ज्ञानदेवादी भावंडांचं जीवन उभं राहिलं. सगळ्यांनी समाजाची अपार छळवणूक सोसली, पण त्यांनी राग कोणावरही काढला नाही. उलट त्याच समाजाच्या उन्नतीसाठी भावार्थ दीपिका लिहून वारकरी पंथाला चालना दिली. जयराम स्वामींनी ज्ञानेशांच्या समाधीचं वर्णन अशा तऱ्हेने आपल्या पसायदानात केलं होतं की तिथे हजर असलेल्या संत मेळाव्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबले नाही. बहिणाबाईंच्या डोळ्यात नकळत अश्रू जमा झाले. त्यांच्या डोळ्यासमोरून समाधीचा प्रसंग जाईना. कोण जाणे माझे जीवीचा कळवळा, प्रेमाश्रू डोळा लोटताची. नामा म्हणे येथे बोलावे नाना मज, जातसे निज गुजल आवडीचे. टाळ मृदुंगांच्या गजरात देहूतील पांडुरंग मंदिरी साक्षात तुकोबा भक्तिभावे पांडुरंगाच्या आरती तल्लीन झाले होते. त्याच वेळी बहिणाबाई आणि सारी मंडळी स्नान करून तेथे पोहोचली आणि वैष्णवात सामील झाली. बहिणाबाई धन्य झाल्या. त्यांच्या जीवीचे सद्गुरू त्यांना साक्षात दिसले होते. जसे स्वप्नात दिसले, अगदी तेच रूप, तेच भाव.
बहिणाबाई ते रुपडं पुन्हा पुन्हा पाहत होत्या. इतक्या लवकर गुरुमाऊलीचं दर्शन घडेल असं त्यांना वाटलं नव्हतं. माझी मनीचा संकल्प पुरा झाला, गुरुने मज दावी येला तारू, कृपेचा सागर पांडुरंगा. त्याच अलौकिक चित्तवृत्तीत बहिणाबाईंनी तुकोबांच्या चरणावर डोकं ठेवलं. मनोभावे नमस्कार केला. गुरुचरणी मिळाला विसावा त्या भारावून गेल्या. क्षणभर त्यांना वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना. त्यांच्या पाठोपाठ सर्वांनी तुकारामांचं दर्शन घेतलं. धन्य झाले. पूर्वजन्माचं सार्थक झालं. याचसाठी केला होता अट्टहास. एका ओवरीत सारे जण बसले. राहण्याची जागा आणि भिक्षा आणण्यासाठी रत्नाकर बाहेर पडून बराच वेळ झाला होता. बहिणाबाई म्हणाल्या, आई, आज मी धन्य झाले. तुकोबांचे साक्षात दर्शन एवढ्या लवकर घडावे हा दैवी योगच असावा. त्या पंढरीनाथांनी सारं घडवून आणलं असावं. हो ना. विशेष म्हणजे प्रवासात तुला काही त्रास झाला नाही. औदेव म्हणाले, मीही तशी औषधं देतच होतो. जानकीबाई म्हणाल्या, देवगाव सोडल्यापासून आता या नवीन गावात आलो. भाऊजी म्हणाले, सारे योगायोग असतात. कोल्हापुरात स्वामी असल्यामुळे हे सारं घडत गेलं. मुख्य म्हणजे जावई बापूंमध्ये चांगला फरक पडला. त्यांचा स्वभाव पूर्ण बदललेला दिसतो. प्रवासातही ते फार चांगले वागले. विशेषतः ते तुझी काळजी घेत होते. ही सारी स्वामींचीच कृपा. जाता जाता ही त्यांनी पंढरीचा प्रसाद पाठवला. त्याचाच हा परिणाम असावा. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. विषय रत्नाकरांचाच होता. बहिणाबाईंना त्यांचे परब्रह्म भेटले होते. बहिणी म्हणे, ज्ञान साधेन संगती, संतांचे निश्चिती बुद्धियोगी. रत्नाकर भिक्षा मागत कोंडाजी जोशींच्या घरासमोर आले. कोंडाजी बाहेर येऊन त्यांची चौकशी करू लागले. कोल्हापूरहून दुरून आल्यानं त्या दिवशीच्या जेवणाचा त्यांच्या घरी आग्रह केला. जेवणाचा प्रश्न तर सुटला त्या दिवशीचा, पण जागा, ते जागेसाठी वाट मिळेल तिकडे हिंडू लागले. वाटेत एक मोठा वाडा लागला. रत्नाकर आत शिरले. ओसरीवर बसलेल्या माणसाला जागेबद्दल विचारल्यावर तो हो म्हणाला. त्यांनी विचारलं, इथे कुठून आणि कशासाठी आलात? कोल्हापूरहून. तुकाराम तुकोबांच्या दर्शनासाठी आलो. कोणाच्या? तुकोबाच्या? दुसरा कोणी चांगला माणूस भेटला नाही का? अहो, तुकोबाहून चांगले देहूत कोण आहे? मी आहे की. मला मुंबाजी बुवा म्हणतात. रत्नाकर म्हणाले, आम्ही कधी नाव ऐकलं नाही. मुंबाजी म्हणाले, नाही ऐकलं ना, मग चालते वा इथून. असं म्हणून ते रत्नाकर यांच्या अंगावर धावून आले. रत्नाकरांनी लगेच काढता पाय घेतला. मुंबाजीच्या वागण्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तुका म्हणे खळा, नावडे हित, अवघी वाढवित आपली मते. कोंडाजी जोशींकडे जेवण झाल्यावर आऊजी त्यांचे आभार मानत असतानाच रत्नाकर म्हणाले, हे माझे सासरे आहेत, चांगले वैद्य आहेत. कोंडोजी म्हणाले, फारच छान झाले. देहूमध्ये जाणकार वैद्य नाहीच आहे. रत्नाकरांनी विचारले, जोशीबुवा, हा मुंबाजी कोण आहे? कुठे भेटला तो? त्याच्याकडे जागा मिळेल असं लोकांनी सांगितल्यामुळे गेलो होतो. कोणीतरी नाठाळपणे तुम्हाला मुद्दामच खोटं सांगितलं. काय म्हणाला? तुकोबांच्या दर्शनाला आलोय हे सांगितल्याबरोबर एकदम अंगावरच धावून आला. तुकोबांना फार अपशब्द बोलत होता. कोंडाजी म्हणाले, हा दुष्ट माणूस आहे. तो तुकोबांना पाण्यात पाहतो, विविध प्रकारे त्रास देत असतो, पण तुकोबा लक्ष देत नाही. तो पुन्हा कधी वाटेत भेटला तर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहू नका. तो कोणाशी सरळ बोलत नाही. जागा मिळाली का? हो, तुकोबांच्या ओसरीतच मिळाली. बराच वेळ गप्पा चालू होत्या. कोंडोजींना या लोकांची सारी माहिती समजली. त्यांची धार्मिक वृत्ती आणि जयराम स्वामींमुळेच देऊला येणं झालं हे समजलं. तुकोबांवर त्यांची अनन्य भक्ती आहे. त्यांच्यामुळे आम्हाला तुकोबांची वाणी समजली. कोंडाजी म्हणाले, इथेही तुम्हाला रोज तुकोबांची कीर्तनं ऐकण्यास मिळतील. इथे तुम्ही अवश्य राहा. तुम्हाला लागणारं सारं धान्य आमच्याकडून मिळेल. कोंडाजी देवगावला शोभत होते. त्यांचे अगत्य पराकोटीचं होतं. तुका म्हणे जेणे राहे समाधान. एकादशीचा दिवस. श्रोतृमंडळींचा महापूर लोटला होता.
तुकोबा बेभान होऊन गात होते, नाचत होते, पंढरीचा महिमा समजावून सांगत होते. चला पंढरीसी जाऊ रखमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कान मना येथे समाधान, संता महंता होतील भेटी आनंदे नाचो वाळवंटी, हे तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भंडार, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक. तुकोबांच्या अमृतमय वाणीने सार वैष्णव भारावून गेलं. आपण पंढरीतच आहोत असं सर्वांना वाटू लागलं. टाळ मृदुंगांच्या तालावर पंढरीनाथांचा महिमा गरजू लागला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुकोबांच्या कीर्तनी साऱ्यांनी दाटी केली. सगळ्यात शेवटी बहिणाबाईनं गुरुचरणी माथा टेकला. सद्गुरूंनी त्यांच्या मस्तकी हात ठेवला. तो स्पर्श बहिणाबाईंच्या सर्वांगाला नवचैतन्य देऊन गेला. नवजीवन मिळाले, नवी शक्ती लाभली, अंतर्मनाला नवी ओळख पटली, अद्भुत प्रेरणेची अनुभूती आली. ते अत्यंत प्रेमळपणे हसले. त्या हास्यातून बहिणाबाईंना त्यांच्या सद्गुरूंनी त्या स्वप्नाची जणू जाणीव करून दिली. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. मुंबाजी हा कुटील कारस्थानी माणूस होता. तुकोबांच्या कथा कीर्तनाला जाणाऱ्या भाविकांच्या जणू हाडवैरीच होता. त्यांना जास्तीत जास्त त्रास द्यायचा. त्यांचा काही चापलुसी माणसांकरवी कीर्तनात गोंधळ निर्माण करायचा. कीर्तनात रोज कोण कोण उपस्थित राहतात याची सारी माहिती त्याचे टवाळखोर टवळकं रोज संध्याकाळी द्यायचं. बहिणाबाई आणि त्याच्या कुटुंबाची रोजची माहिती त्याला मिळू लागली. त्यामुळे त्याचं त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित होतं. मुंबाजीचा अगदी संताप होऊ लागला. तो संधीची वाट पाहू लागला आणि एके दिवशी नेमकं रत्नाकरांची भेट झाली. मंडळी, आता आपण बघूया पुढच्या भागात की या रत्नाकरांची भेट झाल्यानंतर काय त्यांचं बोलणं होतं आहे. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासह.